नमस्कार. श्रीराम जय राम जय जय राम. श्री महालक्ष्मी माता जय नमः. श्री गुरुभ्यो नमः. मला भगवंत हवा असा संकल्प नेहमी असावा. ऐकूया परमपूज्य श्री गोंदवलेकर महाराज यांचे विचार. संकल्प ही फार मोठी शक्ती आहे. इच्छा जर खरोखर अतिप्रबळ झाली तर ती वस्तूला आपल्याकडे खेचून घेतल्याशिवाय राहणार नाही. तसे भगवंताच्या प्राप्तीची प्रबळ इच्छा धारण केली तर भगवंत हमखास भेटतो. प्रापंचिक वस्तू आपण कितीही मिळवल्या तरी त्या स्वभावतः अपूर्ण असल्यामुळे त्यांच्या प्राप्तीतून पूर्ण समाधान होत नाही. आणि याच्या उलट भगवंत स्वतः पूर्ण असल्यामुळे आपल्या वासनांची पूर्ण तृप्ती होऊन त्या क्षीण बनतात आणि नंतर आपोआप नाहीशा होतात. म्हणून नेहमी भगवंत मला हवा अशी इच्छा करीत जावी. त्याचे नाम घेणे म्हणजेच तू मला हवास असे म्हणणेच होय. खऱ्या प्रेमाने जर आपण आपला भार रामावर टाकला तर तो नेहमी आपल्या कल्पनेच्या बाहेर गोष्टी घडवून आणतो. आपला देह आणि प्रपंच भगवंताच्या सत्तेने चालतो ही जाणीव सतत ठेवून जगात वागावे. म्हणजे आपल्याला कधीच काही कमी पडणार नाही. तुम्ही सतत नाम घ्यावे. तुम्ही कितीही पतित असला तरी पावन होऊन जाल हा माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर. नमस्कार. सद्गुरू चरणी सेवा अर्पण.